आजच्या रेल्वेच्या लढ्यासाठी आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे जमलो, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. परंतु आजचं संख्या ही आपली याच्यावर समाधान न मानता आपल्याला एक तर मी कालही सत्यजित दादा तांबे इथं आले होते, ते जेव्हा भेटले तेव्हा मी कालही सांगितलं की आम्ही नारायणगावमध्ये आंदोलन करतो. अरे फाट्यावाल्यांशी मी काल बोललो होतो परवा, त्यांना म्हटलं तुम्ही फाट्यावर आंदोलन करा, जेवढी जास्त आंदोलन होतील जेवढा इम्पॅक्ट तो सर्वसामान्य लोकांना तिथल्या परिसरामध्ये तो वाढणार. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, ज्या दिवशी आंदोलन आपल्याला 9 तारखेला करायचंय, ऑगस्ट क्रांती दिन आहे, आपल्या भागातून क्रांती झाल्याशिवाय राहिली नाही पाहिजे. आंदोलन आपलं नानांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं, अमित शेट्टी सांगितलंय. परंतु याबरोबर आपल्याला प्रत्येकाला जेव्हा स्वतःला वाटेल का हे आंदोलन आपलं आहे, त्यावेळेसच ते आंदोलन यशस्वी झालं असेल. कारण बायपासचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं, नारायणगाव एकटं लढलं, फायदा सगळ्यांना झाला. आजही आपल्या वेळ तीच आहे. भविष्य जर आपलं राखायचं असेल, हा भाग सुजलाम सुफलाम राहायचा असेल, पर्यटन दृष्ट्या आपण सक्षम आहोत, हे जगापर्यंत न्यायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आपल्याला जर सांगायची असेल, तर मला वाटतं आजचं आंदोलन हे आपलं भूतोनं भविष्यातही व्हायला पाहिजे, यासाठी आपण काम करतो. आंदोलनं अनेक होत असतात, आता मध्ये भरपूर आंदोलन झालं, पण हे आंदोलन आपलं भविष्य घडवणारं आंदोलन आहे. आज आपण गेलो, आम्ही जवळजवळ 50 आहोत, परंतु जी आज तरुण पोरं इथं बसलेली आहेत 25, निश्चित स्वरूपात त्यांना दिसणार आहे की कालचा फरक काय होता आणि आजचा फरक काय असणार आहे. म्हणून मी तरुणांना देखील विनंती करतो की तुम्ही जेवढ्या उत्स्फूर्तपणे याल तेवढं हे आंदोलन व्यापक झालेलं असतं. तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, जसं अमित शेट्टी सांगितलं की अनेक मार्ग आहेत. मेलची आयडिया आपण सांगितली डॉक्टर काचा यांनी, ईमेलच्या माध्यमातून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. मार्ग खूप सारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गनिमी काव्य वापरले. आपल्याला प्रत्येक वेळेस त्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आली. ही पहिली सुरुवात आहे. आज म्हणतो ते आशिष भाऊ म्हटले की आपण तालुका बंद केला पाहिजे, पण मला वाटतं की आपण पुढची स्टेप ठेवली पाहिजे. काय आंदोलन हे सातत्याने चालू राहिलं पाहिजे. आंदोलनाला आज फक्त आपण रास्ता रोको केलाय आणि आंदोलन थांबलं असं न होता, त्याला दर दिवसा दर प्रत्येक दिवशी आंदोलन इथं चालू आहे, आंदोलन पेटत आहे, हे जोपर्यंत संदेश सरकारला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला रेल्वे मंजूर होणार नाही. तुम्हाला वाटतंय आपण आंदोलन केलं म्हणजे आपल्याला सहज शक्य, मला वाटत नाही. तसं मी तुम्हाला का निश्चित सांगतोय, कारण आपण जर म्हटलो एक आंदोलन झालं ना आपण निश्चिंत नाही. आंदोलन जर हातात घ्यायचं असेल तर तो शेवटपर्यंत लढा द्यायचा असेल तर ते आंदोलन हातात घेतलं पाहिजे. मला वाटतं आपल्याला काही सवय नाही, आपण कोणतीच गोष्ट आंदोलतो. हा बरोबर आहे, छत्रपतींचा जन्म आहे, छत्रपतींचीच माती आहे. मग आपलं आंदोलन हे सर्वार्थाने वेगळं झालं पाहिजे. मी अधिकचा वेळ घेणार नाही, 1 तासापेक्षा जास्त वेळ आपण उद्या काही लोक बसू, आपल्या सगळ्यांच्या ज्या काय आयडिया असतील आपल्या जवळच्या मित्रांना सांगा. जी मंडळी आपली जी काय कोर कमिटी होईल त्यासाठी त्यामध्ये आपल्या सगळ्या आयडिया त्यामध्ये आपण वापर कसा करायचा, कारण एकाला सुस्त असं नाही, प्रत्येकाचा वेगवेगळे विषय आहे, प्रत्येकाचा वेगवेगळे आयडिया आहे. आपला उद्देश हाच असणार आहे की सरकारला जाग आली पाहिजे. आणि जर तुम्ही इतके वर्ष मानताय सरळ मार्गे रेल्वे होणार होती तर ती इथूनच झाली पाहिजे. मला आता मगाशी निखिल भाऊंनी सांगितलं की याच्यामध्ये 80% सहभाग राज्य शासनाचा आहे. म्हणजे आपल्याकडे अजून काम कसं सोपं होईल, तर आपले सगळे लोकप्रतिनिधी हे आपल्यासाठी 100% आपल्या बरोबर आहेत. काल शरददादांबरोबर बोलणं झालं असेल, अतुल शेठ बरोबर बोलणं झालं असेल, ताईंबरोबर बोलणं असेल, नाना असतील, माऊली असतील, त्यामुळे सत्यशील दादा असतील, ही सगळी मंडळी ही आंदोलनाबरोबर असणार आहेत. हे काल सगळ्यांशी बोललं आणि मला वाटतं आंदोलन उभं करणं आपल्याला सहज शक्य. आज एवढ्या मोठ्या संख्येने आहे, याच्याबरोबरची 10-10 माणसं जरी आली, रस्ते कसे अडवायचे आपण ठरवू, ही तर आपण जाहीर न करणार. रस्ते कसे अडवायचे आपण
आपल्या पद्धतीने करू. आपल्याला माहिती आहे, मी तेच सांगतोय, आपल्याला जे काही करायचंय ते आपण सगळं जिथं उघडणं करणार, पण एक मात्र तुमची जबाबदारी असणार. व्हॉट्सअपला सगळे मेसेज गेले पाहिजे, तुमच्या इन्स्टाला सगळे रील्स फिरले पाहिजे, तुमच्या माध्यमातून ईमेल ज्यांना ज्यांना आहेत त्या सगळ्यांनी केंद्र सरकारच्या ईमेल आयडीवर उद्या आपण जाहीर करून ईमेल आयडी. हा हो ते तो फॉर्मॅट हे उद्या आपण जाहीर करू. त्या माध्यमातून जेवढे शक्य होतील तेवढे ईमेल आहेत. आता दमुशेठ आले तिथं किंवा जितूशेठ आहे, मोठा वर्ग त्यांच्याकडे आहे कॉलेज. कॉलेजच्या माध्यमातून तुमचे पाहुणे आलेत म्हणून तुम्हाला म्हणतो, तुम्ही मीटिंगला पाहुणे आलेत म्हणून आले. गमतीचा भाग सोडून देऊ, त्या पाहुण्याला जास्त जीव लावतो आम्हाला माहिती. पण गमतीचा भाग जरी सोडला तरी आपल्याकडे किमान 5,000 विद्यार्थी आहेत आणि जे सगळे 12वीच्या पुढच्या. हा म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाचा स्वतःचा ईमेल आयडी आहे. त्या माध्यमातून जरी आपल्याला ईमेल सगळे गेले तरी एक मोठं काम या बाबतीत उभं राहू शकतो. कॉलेजच्या बाबतीत असतील, अनेक आपल्याकडे संस्था अनेक आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, डी फार्मसी आहेत, या सगळ्याच ठिकाणी आपण जाऊ. आपल्याला ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या पद्धतीने आंदोलन उभं राहिलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे, आंदोलन करत असताना ते आंदोलनासारखंच झालं पाहिजे. उगाच त्यांनी मारल्यासारखं करायचं, आपण बसल्यासारखं करायचं, ह्या पद्धतीचं आंदोलन काय कोणी करायच्या भूमिकेत राहू नका. माझी विनंती आहे, जे करायचंय, कारण हे काही लुटूपुटूची लढाई आपली नाही. आपल्याला जे करायचंय ते 100% योगदान द्यायचंय, म्हणूनच आंदोलन करायचंय. आणि याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा आहे, हे मात्र आपण सगळ्यांना दिसून आपल्या मनाशी अडचण येणार नाही. मी फारसा वेळ तुमचा घेणार नाही. आंदोलनाच्या पद्धतीने होईल. आपण जास्तीच्या संख्येने आपल्याला जे जे शक्य आहे ते सगळं घेऊन आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. रस्त्यावर उतरल्याशिवाय मला माहिती बायपासच्या बाबतीत आपण आंदोलन केलं म्हणून आपल्याला भाव मिळाले. हे पण तसंच आहे. मी परत म्हणतोय, 80% जर राज्य शासनाकडे असेल तर आपण राज्य शासनाबरोबरच भांडलं पाहिजे. राज्य शासन आपलंच आहे. सगळे नेते म्हणजे आपली, त्यांना पण आहे नाही तर सगळ्यांना धरती. आपल्या पोरांचा भविष्याचा प्रश्न आहे, आपला रोजगाराचा प्रश्न आहे. पर्यटन तालुका झाला, रेल्वे आली, कितीतरी इथं आपल्याला जसं लेह लडाखला आपले त्यांचे घरांमध्ये जे स्टे आहे, होम स्टे, तशा पद्धतीचं काम आपलं होऊ शकतं. आपलं आर्थिक चलनवलन निश्चित स्वरूपात बदलू शकतं, भविष्य आपलं घडू शकतं. आणि म्हणून आपल्याला रेल्वेची गरज आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो. आणि आजपासून, आत्तापासून जे जे आंदोलनासाठी लागेल ते आपण केलं पाहिजे. रोज साधारण 1-2 तास आपण मोबाईलवर सगळेच जण असतो. हा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण पाहिलाय. जेएनजीच्या माध्यमातून त्यांनी जे केलं ते सोशल मीडियाचाच भाग आहे. आपण त्याच पातळीवर, त्याच धर्तीवर आपलं सगळं हे सोशल मीडिया, ज्यांना ज्यांना त्याचं नॉलेज आहे, ज्यांना ज्यांना त्याची माहिती आहे आणि ज्यांना ज्यांना त्याची आवड आहे, त्या सगळ्यांनी स्वतःची बारीक बारीक रील तयार करा. स्वतः मला गरज काय हे प्रत्येकाने जर वेगळा विषय मांडला, भावनात्मक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, आपल्याला आर्थिक दृष्ट्या हे कसं सक्षम आपल्याला गरज आहे हे जर मांडलं तर निश्चित स्वरूपात आपली सगळी लोक जागृत होतील. लोक जागृत करणं हेच पहिलं वाक्य. लोक एकदा जागृत झाली का आपल्याला पुढचा आपला दिशा सोपी असणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, 9 तारखेचं आंदोलन करत असताना हे पुढचे 5-6 दिवस प्रत्येकाने 1-2 तास जरी आपल्या सगळ्या या वेळातून वेळ काढून जर दिला तर निश्चित स्वरूपात बदल घडल. आणि आपण ती रेल्वे आणल्याशिवाय राहणार नाही. नाही रेल्वे आली पुढचं आम्ही शेती सांगितलं. आजचा हा आंदोलन उद्या भविष्याचा मोठा लढा उभा करायचा आहे, यासाठी आपण करतोय. मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय